नमस्कार शेतकरी बांधवांनो, मानसी ॲग्रो फार्म, मी चंद्रकांत माळी, शनी मांडळ, तालुका जिल्हा नंदुरबार। ही आपली 1 जून 2024ची पेरू बाग तुम्ही बघू शकता। छाटणी झालेली आहे आपली। 10 जानेवारीला छाटणी घेतली पुढच्या बहाराच्या नियोजनासाठी। पेरू बागेतील निमॅटोड कसा ओळखावा, निमॅटोडची लक्षणं काय असतात, दुसरी गोष्ट, निमॅटोडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाड हे थोडंफार प्रमाणात पानं पिवळी पडायला लागतात, असं पाण्याचा ताण पडल्यासारखं वाटतं, सुकलेली वाटतात झाडं ज्या झाडावर प्रादुर्भाव झालेला आहे। आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आता आपल्या अंडरमध्ये जे बी शेतकरीचा आहेत, ज्या बी लागवडी झाल्या आहेत किंवा ज्यांना जमत नव्हतं, बरेचसे प्लॉट आपण 20-25 एकर आपल्या अंडरमध्ये घेतलं आणि अवघ्या 15 दिवस तर 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांना फरकही दिसलेला आहे। ज्यांना नियोजन जमत नव्हतं त्यासाठी आपल्याकडे दिलेत। पहिली प्रायोरिटी मानसी ॲग्रो फार्मची, कमीत कमी खर्च, मोकार खर्च करून फायदा नाही आहे। याच्यातच नाही, शेतकरी बांधवांनो कुठली बी शेती करत असाल, नियोजनबद्ध, मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो, नियोजन शेतीत नाही, जीवनात कुठल्याही गोष्टीला नियोजन लागतं। नियोजनाने केलेल्या गोष्टींचंच फळ हे चांगलंही आणि भरमसाठ येत असतं। म्हणून कमीत कमी खर्चात प्रॉपर ज्या गोष्टीची गरज आहे, डिफिशियन्सी ती ओळखून तीच गोष्ट दिली गेली पाहिजे। पहिली गोष्ट तर आपण डिफिशियन्सी म्हणा, रोग म्हणा, बुरशी म्हणा, कीड म्हणा किंवा निमॅटोड, मिलीबाग ही येऊच नये याद्वारे काम करत असतो पहिलेच। ते तुम्ही बघू शकता। मिलीबागचं तर आपल्या बागेत विषय नाही आहे आणि निमॅटोडचाही नाही आहे। कुठंही बघितलं एका पानावर, हे तर व्हिडिओ दाखवतोय जे प्रत्यक्षात शेतकरी बघून गेलेत, अख्ख्या 1200 झाडांमध्ये तुम्हाला एका पानावर मिलीबाग दिसणार नाही, एवढी मेंटेन ठेवलं आहे। दुसरी गोष्ट, मिलीबाग नंतर निमॅटोड, झाडाचं रौनक कमी होणं, ग्रीनरी कमी होणं, पानं पिवळी पडणं, ते तर बघतो आपण। परंतु त्याच्यानंतर एक सोपा पर्याय, 2-4-6 महिन्यात झाडाच्या मुळा उकरून तुम्ही चेक करू शकतात। तर ते आता हे आपण 2 झाडांचं केलं होतं, त्याच्यात एक तर ह्या ज्या मेन रूट आहेत, मेन रूट, त्याच्यानंतर साईडला ह्या बारीक, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या तुमच्या, हे पाहिजे एवढं बुचू केसांसारख्या, या एवढ्यातही तुम्ही बघू शकता साधी चेहऱ्यावर पुडी होते, पिंपल्स, ते प्रमाणसुद्धा दिसणार नाही तुम्हाला, दिसणार नाही म्हणजे आहेच नाही, आपण तेवढी मेंटेनही केली आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण रूट, बारीक बारीक मुळा, साईडला फुटलेल्या व्हाईट रूटही तेवढ्या जोरात चालू आहेत। पूर्ण उकरायला गेलं तर सगळ्यात निघतील, तू आपल्याला चेक करण्यासाठी एवढं भरपूर झालं। तर याच्यात ह्या ज्या रूट आहेत याच्यात गाठ नको असायला, नुसतं चेहऱ्यावर पिंपल येते तेवढी जरी गाठ दिसली तरी समजायचं की आपल्या बागेत निमॅटोड एंट्री झालेला आहे। आणि जर जास्त प्रमाणात असेल तर ते स्क्रीनवर पहा तुम्ही, ह्या जो फोटो बघताय इतका भयानक, तर अक्षरशः जे आपण आपलं जांभूळ, बोर वगैरे लहान येतं गावठी, त्या प्रमाणात गाठा बनलेल्या असतात। तर तेव्हा तर जो तो 70% रिकवर होण्याचे चान्सेस नाही त्यापेक्षा। म्हणून प्रिव्हेंटिव्ह नियोजन खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो। पहिलेच सगळ्या गोष्टी ड्रीपद्वारे देत राहणं गरजेचं आहे, या असायला पाहिजे। या तुम्ही साईड रूटही बघू शकता बारीक किती प्रमाण आहे। तर या सगळ्या गोष्टी आहेत। हे झालं निमॅटोड, त्याच्यानंतर इतर सगळ्या गोष्टी। आता बऱ्याचशा शेतकरी म्हणतात की फळ पाहिजे तसं आकार घेत नाही आहे, ऐन वेळेस फॉर्म बॅगिंग नंतर 1 महिना 1.5 महिन्यानंतर तुमचा माल चालू होतो, त्यावेळेस म्हणा, किंवा फळाला डाग आहेत किंवा गोड लागत नाही आहे। शेतकरी बांधवांनो त्याला पर्याय देखील आहेत, पण तुम्ही छाटणीपासून तर प्रॉपर त्या 6 महिन्यात काय काय नियोजन करताय फळाच्या क्वालिटीसाठी
थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांचा अटॅक नको व्हायला, यांनी फळाचं नुकसान नको करायला म्हणून स्प्रे कोणते घेत आहे, कधी घेत आहे, सुरुवातपासूनचं तुमचं जर प्रॉपर नियोजन असेल तर शेवटी फळाची क्वालिटी भेटते. नाही तर इन्फेक्ट झाल्यानंतर ऐन वेळेस तुम्ही म्हणशाल महागडी औषध मारू, महागड्या फवारण्या करू. बरेचसे शेतकरी करतात असं ऐन वेळेस, की डाग पडले आहेत म्हणून ही चांगली फवारणी मारून देऊ, महागातली तर कमी होऊन जातील. तसं नाही राहत शेतकरी म्हणून. क्वालिटी ही सुरुवातीपासून तुम्ही काय केलेलं आहे त्याच्यावर मेंटेन राहते. राहिली गोष्ट, आता हे जे मोकळे फळं बघताय तुम्ही, काही साईटला आपण बाकीचे 10-15 हजार फॉर्म उरले होते आपल्याकडे, ते नुसते फॉर्म बसून दिले होते. आता हे जे तुम्ही फळं बघताय हे झालं असं अख्ख्या महाराष्ट्रात. आपण जे ते रोकटोक बोलतो, खरं बोलतो, काही फेकाफेकी गोष्टी आपल्याला चालत नाही. आणि त्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येतात विचारांच्या, बऱ्याच शेतकऱ्यांच्या, की जे भेटतं ते चांगली माहिती भेटते, खरी भेटते. म्हणून हे झालं असं की गेल्या वर्षी झालेला भयानक पाऊस छाटणीनंतर ऑगस्टमध्ये झिमझिम चाललेला पाऊस, त्याच्यामुळं सेटिंग कमी झाली. बऱ्याच म्हणजे 70-80% लोकांची, शेतकऱ्यांची सेटिंग ही कमी झाली. त्याच्यामुळं आता तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांनो खरी गोष्ट, ह्या बागेला 1 ऑगस्टच्या छाटणीनंतर एक 5-7 हजाराचा बेसल डोस भरला आपण. त्याच्यानंतर थोडंफार 2-3 ड्रिंचिंगसाठी 0-32, फर्टिप्लोचं 12-22 हे उरलेले होते खतं आपल्या मागच्या डोसची, मागच्या 12ची तेवढीच दिलीत. त्याच्यानंतर उरलेल्या फवारणीतनं थोडंफार प्रोपेनोफॉस, बुप्रोफेंजिन वगैरे, आणि एक वेळेस आपण नेमॅटोडचं नोमोज म्हणून बॅक्टेरियासाईड सोडलं होतं, नेमॅटिसाईड. त्याच्यानंतर 2-2.5 महिन्यापर्यंत या बागेवर फवारणी नाही, काही ड्रिंचिंग नाही जास्त, काही नाही, फक्त पाणी देणं चालू वेळेवर. तरी तुम्ही बघू शकता फळाची क्वालिटी. तर ह्या गोष्टी आहेत. उगीच समजा पाहिजे तशी सेटिंग झालेली नाही तर मामूर खर्च करूनही उपयोग नाही. परंतु आता समजतं आहे तरी शेतकरी बांधवांनो, आता आपला माल तर 10-12 दिवसात चालू होणार आहे. हा लोकल मार्केटला माझा आज चांगल्या माल व्यापारी 50-60 रुपये जागेवरनं जातो आहे. आपला हा 30-40 रुपये जरी गेला, नाही जास्त सांगत, भावाच्या मानानं तरी 1-1.5 लाखाच्या वरती आपल्याला याच्यातनं उत्पन्न येऊन जाणार आहे. आणि जर प्रॉपर खरं सांगतो खर्चाचा जर विचार केला तर 10-12-15 हजाराच्या वरती या बाराला खर्च केलेला नाही आहे. आता प्रॉपर नियोजन केलं आपण. आता छाटणी झाली, 10 जानेवारीची छाटणी आहे. आता पूर्ण प्रॉपर नियोजन असेल. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो शेतकरी बांधवांनो, छाटणी देखील पावसाचं नियोजन, जे आता माल निघेन बऱ्याच शेतकऱ्यांच्या डिसेंबर-जानेवारीला छाटण्या झालेल्या आहे, तर प्रॉपर पाऊस कधी आहे, कसा पडतो आहे, बारीक आहे, जास्त प्रमाणात आहे का पडून उघडून जातो आहे, त्या हिशोबानं छाटण्या घ्या, की जेणेकरून हे असे प्रॉब्लेम तुम्हाला देखील पुढे येणार नाही. धन्यवाद. काही अडचण असल्यास कॉलही करा.